बाबा पाहिल्यावर काय होतं? पाहिल्यावर हे होतं म्हणून नाही हो मागे त्याला धरून द्या माने बघा फणी काढली होती. अरे ते पालक खाली पालक गेला का तुम्ही एकाचा एक घेतला का मला ते शिवम चोरून प्रश्नला 7,500 पटवून जेवढून नाही हे ना दाखवाला बरोबर ना जेव्हा या तुम्ही एका जागे उभं राहा पालकाची तुम्ही काय ताकद लावायला लागते तिकडे तिरकवणार ना म्हणजे बाई तुम्ही ऐका की म्हणे बाई दाम असतील चांगले माती भरली की निघून जाईल. ह्याला अडकावले आंब्याला तुझं तिकडे पलीकडे वाटतं बाहेरूनच असणार दुसरं दाम कॅमेऱ्यात मला दिसू द्या ना. इकडून आलं काढलं तिकडून किती फुटाची 7 फूट 7 फूट 7 फूट आहे. तुम्हाला नाग वाटलं ना? मी म्हणलं दाम आहे बघितलं नाही तेवढं पाठ दिसतो राम तिथला एवढा तर माणूस एकूण आतून आतून बरं का नाही केलं तिथं हे आंतरपीठ काय दामन आहे का नागे पकडला असतं का तुम्हाला कसं बी वाटत नाही बाबा बरणी बाय ना नाही त्यांचं काय एक मिनिट तर आता आपण हा धामण प्रजातीचा साप रेस्क्यू केला मित्रांनो. हा साप कसं आहे खूप मोठा वाढतो. जेवढे मोठे वाढतात ते मोठा साप बघितलं की लोक घाबरून जातात. पण जरी साप किती जरी मोठा असला हा तरी ह्या सापापासून आपल्याला धोका काही नाहीये. शेतकऱ्यांचा खरा मित्र तर या सापालाच बोललं जातं. कारण शेतामधले खूप सारे उंदीर आणि बेडूक खाऊन नैसर्गिकरित्या उंदरांवर हा मात करत असतो. अतिशय म्हणजे लाखोंच्या प्रमाणामध्ये हा उंदरांचा नायनाट करतो. शेतकऱ्याला शेतामध्ये अनेक प्रकारची औषध फवारणी करून उंदरांसाठी काही ना काही विलाज काढावा लागतो. पण हा साप जो आहे तो कुठलाही शेतकऱ्याला याच्यासाठी पैसे पे नाही करावं लागत. हा आपला नैसर्गिकरित्या शेतीची चांगल्या प्रकारे सुरक्षा करत असतो. उंदरांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा नष्ट करत असतो.
त्यामुळे एक प्रकारे याला काय करतात, शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून ओळख आहे ह्या धामण सापाची. आणि साप तर काय बिलकुल बिनविषारी साप आहे, त्यामुळं याच्यापासून कुठला धोका नाही आहे. खरं तर असे जे धामण साप आहे हे आपल्या शेतामध्ये आणि आपल्या घराच्या आसपास असणं खूप गरजेचं आहे, कारण या सापामुळे आपल्या शेतीची खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा होते. पाहिजे राहून द्यायचं का हिला? पाहिल्या आम्हाला अजून एक आहे, राहू दे की मग. अजून एक आहे, ह्याच्यापेक्षा बारीक त्या शितून गेलेला आहे. तुम्हाला किती पोर आहेत ना बारीक इथं हिंडात येत मग बे वाटतं. मामाचा हात जोडते. पैसे दिले तर नको. आज जरा टच सुद्धा करू शकत नाही तो सांभाळायला. उलटं मला तेच करायचे पण पाहिल्यावर बाबा पाहिल्यावर काय होतं पाहिल्यावर हे पाहिल्यावर हे होतं म्हणून जागेवर आहे का नाही. आता एवढं जर पुढं असलं काय करतो बिचारा, काय करतोय का तरी. त्याला आपण अंगावर पाय दिल्याशिवाय नाही चावत. तुम्हाला तर म्हणलं राहू दे बिचारी, काय नाही. हो बाबा. दोन्ही डेंजर वाचतात काही म्हणा. पण नाग असले असं नाही ना करू शकत तुम्ही. प्रत्येक सापाची टेक्निक असते वेगवेगळी. दिसत नसेल ना ते. काय ना असं वाटतं मला, आम्हाला पहिलं जागा आता नेऊन काय करणार तुम्ही? देऊन जाणार आहे आम्ही, जंगलात तुम्हाला देऊन जाणार आहे आम्ही. आम्ही नाही नेणार, तुम्हाला देऊन जाणार आहे.